नमस्कार, भारत न्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नोंदणी व मुद्रांक विभागाचा 20 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा। अधिकाऱ्यांच्या मारहाण प्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी। नांदेडसह राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना निवेदन सादर करत 20 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अधिकाऱ्यांच्या सुरक्षतेची हमी द्यावी, सर्व नोंदणी कार्यालयांना सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच रिक्त पदे तातडीने भरावीत, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। मागण्यांवर त्वरित निर्णय न झाल्यास राज्यभरातील नोंदणी कार्यालयांचे कामकाज ठप्प होईल, असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे। या आंदोलनामुळे नागरिकांच्या दस्त नोंदणीसह विविध कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हवेली क्रमांक 20 येथील प्रभारी दुय्यम निबंधक श्री रवींद्र कोळी यांच्याकडे काही दस्त नोंदणी करण्यासाठी आले। सदर दस्तामध्ये दस्ताची कायदेशीर बाबी पूर्तता होत नसल्याने त्यांनी दस्त नोंदणी करण्यास नकार दिला होता। त्या अनुषंगाने संबंधित जे लोक दस्त नोंदणी करण्यासाठी आले होते, दस्त का होत नाही याचा द्वेष आपला राग घेऊन त्यांना मारहाण केली, अमानुष मारहाण झाली। याच्या अनुषंगाने आम्ही आज निषेध व्यक्त करतोय आणि काम बंद आंदोलन करून आज आम्ही निषेध व्यक्त करतोय। संबंधित जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ त्यांना अटक झाली पाहिजे आणि कठोर शासन झालं पाहिजे, ही आमच्या संघटनेची मागणी आहे। येथील हे दुर्दैवी जी घटना घडलेली आहे, हवेली क्रमांक 20 या कार्यालयामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दस्त आमच्या दुय्यम निबंधक आणि प्रभारी दुय्यम दस्त नाकारल्यामुळे ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कार्यालयामध्ये घुसून एका अधिकाऱ्याला मारहाण केली, त्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या संघटनेने लेखणीबंद आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत त्या गुंड लोकांना अटक होणार नाही व त्यांना शासन होणार नाही, त्याच्यावर योग्य कलम लावून त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार आहोत, अशी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे। त्यामुळे आम्ही काम बंद करून आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत।